हाय मुलांनो, आज आपण युनिट 2 मधला सेकंड लेसन बघणार आहोत. थिंग्स इन माय क्लासरूम. क्लासरूम म्हणजे तुमच्या स्कूलमधला तुम्ही ज्या वर्गामध्ये बसता तर त्याला क्लासरूम असं म्हणतात. तर त्या क्लासरूममध्ये असणाऱ्या थिंग्स म्हणजे ज्या वस्तू आहेत, कोणत्याही वस्तू आहेत तर त्यांना म्हणतात थिंग्स इन माय क्लासरूम. लुक, से अँड लर्न. आता ह्या बघायच्या आहेत, म्हणायचं आहे आणि त्याचा अभ्यास करायचा आहे, ते शिकायचे आहेत तुम्हाला. तर इथे या पिक्चरमध्ये तुम्हाला काय दिसत आहे, तर अशी तुमची क्लासरूम असते, बरोबर? ठीक आहे. तर इथे काही स्पेलिंग्स दिलेले आहेत, तर ते कुठे आहेत त्या चित्रामध्ये ते तुम्ही शोधायचे आहेत. तर DOOR, डोअर. डोअर म्हणजे काय, तर दरवाजा. हे बघा इथे दरवाजा आहे. WINDOW, विंडो. विंडो म्हणजे खिडकी. मे बी इथे खिडकी असेल. ठीक आहे. TABLE, टेबल. इथे टीचर बसतात की नाही, तिथे टेबल असतो, हा टेबल. त्यानंतर PROJECTOR, प्रोजेक्टर. प्रोजेक्टर म्हणजे हे बघा, हे प्रोजेक्टर आहे. याच्यातून आपल्याला ह्या ब्लॅकबोर्डवरती किंवा आपल्या जो बोर्ड आहे त्याच्यावरती आपल्याला काही चित्र दिसतात किंवा काही लिहिलेलं दिसतं, त्याला प्रोजेक्टर असं म्हणतात. त्यानंतर CHAIR, चेअर. चेअर म्हणजे खुर्ची. तर इथे बघा टीचर बसतात की नाही या खुर्चीवरती, ती चेअर. त्यानंतर स्क्रीन, SCREEN, स्क्रीन. जे प्रोजेक्टर ज्याच्यावरती चालवला जातो तर त्याला स्क्रीन असं म्हटलं जातं. BOARD, बोर्ड. बोर्ड म्हणजे फळा. टीचर लिहितात ना ज्याच्यावर, तो आहे बोर्ड. COMPUTER, कम्प्युटर. ठीक आहे. तर इथे आहे हा कम्प्युटर. त्यानंतर काय सांगितलेलं आहे, प्लेस द कार्ड्स ॲट देअर प्रॉपर प्लेसेस इन द क्लासरूम. आता टीचर काय करणार, तर अशा नावांचे कार्ड्स बनवणार आणि मुलांना तेच दाखवणार. की आता समजा बोर्डचं कार्ड बनवलेलं आहे, BOARD, हे कार्ड एका मुलाला दाखवलं आणि त्याला सांगितलं की हे त्या जागेवरती ठेवून यायचंय. तर मुलांनी ते कार्ड घ्यायचं आणि ह्या बोर्डवरती ठेवायचं आहे. समजलं? सेम टेबलचं कार्ड घ्यायचं, टेबलवरती ठेवायचं आहे. अशी ही गेम खेळायची आहे. समजली? आता नेक्स्ट पाहूयात आपण. राईट अँड लेबल द थिंग्स इन युअर क्लासरूम. आता ह्या लिहायच्या आहेत. असे तुम्ही बनवा, बोर्ड बनवा, कार्ड बनवा आणि जे तुमच्या क्लासरूममध्ये ह्या वस्तू असतील तर त्याला ते नावं चिटकवायची आहेत, अशी नावे बनवून. तर BOOK, बुक. तुमच्याकडे पुस्तक असतं की नाही, बुक असतं ना, बुक म्हणजेच पुस्तक. तर त्या पुस्तकावरती हे लेबल चिटकवायचं आहे. नोटबुक, NOTEBOOK, बुक. नोटबुक म्हणजे तुमची वही, ज्याच्यामध्ये तुम्ही लिहिता, ती नोटबुक. आणि बुक म्हणजे असं जे पुस्तक आहे ज्याच्यातून तुम्ही वाचता, तर ते झालं बुक. आणि ज्याच्यामध्ये तुम्ही लिहिता ते आहे तुमचं नोटबुक. तर त्याला लेबल करायचं आहे. SLATE, स्लेट. स्लेट म्हणजे जी पाटी असते ना, तुम्ही पाटी बघितली का? आपण लहान असतो ना, आपल्या लहानपणी आपण त्याच्यावरती पेन्सिलने लिहितो, खडूने लिहितो. अशी एक पाटी असते आपल्या घरी, किंवा आपल्याला घेतलेली असते, तर ती स्लेट म्हणजे पाटी. स्लेट पेन्सिल म्हणजे त्या पाटीवर लिहिण्याची जी पेन्सिल आहे ती. पेन्सिल, PENCIL, पेन्सिल म्हणजे ही पेन्सिल. ठीक आहे, जी ही हातामध्ये माझ्या पिंक कलरची ती. स्कूल बॅग. स्कूल बॅग म्हणजे ज्याच्यामध्ये आपण बुक्स, नोटबुक ठेवतो की नाही, आपल्या शाळेचं दप्तर, ती आहे स्कूल बॅग. तर असे कार्ड बनवायचे तर त्या वस्तूला ते लेबल लावायचं म्हणजे चिटकवायचं आहे. रुलर. रुलर म्हणजे पट्टी. पेन्सिल बॉक्स म्हणजे कंपास बॉक्स. इरेझर. इरेझर म्हणजे खोडरबर. आपण ज्याने खोडतो ना, आपलं काही चुकलं की इरेज करतो, तर तो इरेझर. क्रेयॉन. क्रेयॉन म्हणजे कलर्स असतात ना खडूचे, ते. टिफिन. टिफिन म्हणजे आपला जो डब्बा आहे तो टिफिन. वॉटर बॉटल म्हणजे पाणी पिण्याची बॉटल. तर असे कार्ड्स बनवा, त्याला लेबल करा. लेट्स टॉक. चला बोलूयात. आता हे फर्स्ट पाहूयात आपण कॉन्व्हर्सेशन. टीचर म्हणतात, टीचर सेज, प्लीज गिव्ह मी युअर नोटबुक सीमा. तर टीचर सीमाला म्हणतात, मला तुझी नोटबुक म्हणजे वही दे प्लीज, कृपया देतेस का? सीमा सेज, हिअर इट इज मॅडम. मग सीमा देते आणि म्हणते, ही घ्या मॅडम. टीचर सेज, थँक्यू. मग टीचर तिला म्हणतात थँक्यू. सीमा सेज, सीमा म्हणते, यू आर वेलकम. तर आपल्याला कुणी काही वस्तू दिली की आपण थँक्यू म्हणतो आणि समोरचं आपल्याला काय म्हणतो, वेलकम, म्हणजे तुमचं स्वागत आहे, म्हणजे मी तुम्हाला कधी पण मदत करेन. ठीक आहे. तर आता बी, सीमा. सीमा सेज,
सीमा म्हणते प्लीज गिव मी अ पेन्सिल स्वप्नील. तर सीमा स्वप्नीलला म्हणते की मला पेन्सिल देतो का प्लीज. तर स्वप्नील म्हणतो हिअर इट इज सीमा. स्वप्नील म्हणतो ही घे सीमा. सीमा सेज थँक्यू. सीमा म्हणते थँक्यू, मी तुझी आभारी आहे. स्वप्नील म्हणतो वेलकम, तुझे स्वागत आहे. समजलं. तर असे छोटे छोटे तुम्ही वाक्य स्वतःहून बोलू शकता आणि एकमेकांशी बोलण्याची अशी प्रॅक्टिस करा. 4th पाहूयात. गेसिंग गेम म्हणजे ओळखा. पाहू काय ओळखायचं आहे. टेल एनी 3 सेंटेन्सेस अबाउट द क्लासरूम थिंग्स. आता तुम्ही बघितलं की तुमच्या वर्गामध्ये तुमच्या क्लासरूममध्ये खूप साऱ्या वस्तू असतात, तर त्याच्याबद्दल कोणतेही 3 वाक्य बोलायचे आहेत. आस्क द चिल्ड्रन टू गेस द थिंग. आणि त्याच्यावरून मुलांना सांगायचं आहे की तुम्ही ही गोष्ट ओळखा. फॉर एक्झाम्पल, आता इथे एक्झाम्पल दिलेले बघा. इट इज ब्लॅक. तो कसा आहे कलरमध्ये, काळा आहे. इट इज रेक्टँग्युलर. ब्लॅक आहे आणि असा रेक्टँग्युलर आहे, आयताकृती आहे. इट इज युज्ड फॉर रायटिंग आणि आपण त्याच्यावरती लिहितो. काय आहे सांगा बरं. ब्लॅक आहे, असा रेक्टँगल आहे आणि त्याच्यावरती लिहितो ब्लॅकबोर्ड. हो की नाही. टीचर याच्यावरती लिहितात ना ब्लॅकबोर्डवरती, फळ्यावरती. तर तो झाला ब्लॅकबोर्ड. असा 3 सेंटेन्स सांगायचे आणि मुलांनी त्याचा आन्सर गेस करायचा आहे. आता पाहूयात. इट इज व्हाईट. तो कलरमध्ये कसा आहे, व्हाईट आहे, पांढरा आहे. इट इज स्मॉल, तो छोटा असतो. इट इज युज्ड फॉर रायटिंग ऑन द बोर्ड आणि या बोर्डवरती लिहिण्यासाठी आपण तो वापरतो. काय सांगा बरं. माहिती आहे का तुम्हाला. चॉक, खडू. खडूने आपण लिहितो की नाही बोर्डवरती. तर अशा प्रकारे तुम्ही गेसिंग गेम खेळायची आहे. समजलं. बाय बाय.